सोमवारी 22 जून पासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे। जवळपास 3 आठवडे हे अधिवेशन चालणार असून हे अधिवेशन देखील विरोधी पक्षनेते विना होणार असल्याची शक्यता आहे। यासोबतच वेगवेगळ्या मुद्द्यांवरून विरोधी पक्ष सरकारला घेरण्याचा यावेळी प्रयत्न करणार का? शेतकऱ्यांचे प्रश्न, आरक्षणाचा मुद्दा, राज्यातील कायदा सुव्यवस्था अशा अनेक मुद्द्यांवर विरोधक सरकारला कोंडीत पकडून अधिवेशन वादळी करणार का? या अधिवेशनात नेमके कोणते मुद्दे असणार आहेत पाहूया। सोमवारपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन, विविध मुद्द्यांवर सरकारला घेरण्याची विरोधकांची रणनीती। अधिवेशनाचा 3 आठवड्यांचा कालावधी निश्चित। 22 जून पासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे, ते 10 जुलैपर्यंत सुरू राहणार आहे। जवळपास 3 आठवडे पावसाळी अधिवेशन असेल। या अधिवेशनात विरोधक पुन्हा एकदा विविध मुद्द्यांवर सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत। त्यामुळे हे पावसाळी अधिवेशन मुद्द्यांवर गाजणार एवढं मात्र नक्की। राज्यातील राजकीय वातावरण आधीच तापलंय। राज्याचं राजकारण दिल्लीत गाजतंय। ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटलीये का, याबद्दल सातत्यानं चर्चा सुरू आहे। ठाकरेंच्या 6 खासदारांनी आपली भूमिका अजूनही स्पष्ट केलेली नाही। त्यातच विधान परिषदेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत। त्याचा निकाल अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जवळपास जाहीर होणार आहे। त्यामुळे त्याचे पडसाद देखील अधिवेशनात उमटणार हे निश्चित। शेतकरी कर्जमाफी यातील जाचक काढण्याची विरोधकांची आग्रही मागणी आहे। राज्यातील कायदा सुव्यवस्था, राज्यातील वाढती गुन्हेगारी, महिलांवरील होणारे अत्याचार यावर विरोधक आक्रमक होऊ शकतात। ओबीसी उपवर्गीकरण, ओबीसी समाजातील तमाम संघटना या संदर्भात आक्रमक असल्यानं त्याचे तीव्र पडसाद उमटू शकतात। मराठा आरक्षणाचा मुद्दा, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अधिवेशनात पुन्हा एकदा राजकारण तापण्याची चिन्हे आहेत। शक्तीपीठ महामार्ग, अनेक शेतकरी संघटना, ग्रामस्थांनी जमीन अधिग्रहणाला विरोध केलाय, त्याचेही पडसाद उमटू शकतात। मान्सून, लांबलेला पाऊस आणि शेतकऱ्यांची वाढती चिंता, पाणी टंचाईची भीषण समस्या, हमीभाव, कांदा, कापूस, सोयाबीन सोबत इतर पिकांच्या हमीभावाकरता शेतकरी आक्रमक। संख्याबळाच्या जोरावर सत्ताधारी अधिवेशन रेटून नेतात हा आरोप सातत्याने विरोधक करत आलेले आहेत। या पावसाळी अधिवेशनात देखील विरोधकांच्या हातात चांगले मुद्दे आहेत। यावर आंदोलनं आणि सभागृहात कशा प्रकारे सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं जातंय हे पाहावं लागणार आहे। मात्र सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत असताना सत्ताधारी विरोधकांच्या मुद्द्यांना किती महत्त्व देत आहेत हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। 15वी विधानसभा गठीत झाल्यापासून 22 जून पासून सुरू होणारे अधिवेशन हे 7वं अधिवेशन आहे। सध्या विधिमंडळाच्या दोनही सभागृहाला विरोधी पक्षनेते नाहीत। सलग 7 अधिवेशनात विधानसभेच्या विरोधी पक्षनेते संदर्भात निर्णय होऊ शकलेला नाहीये। विधान परिषदेत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांची सदस्यत्वाची मुदत गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात संपली आहे। तेव्हापासून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद हे रिक्त आहे। सत्तारूढ पक्षाची भूमिका पाहता या अधिवेशनातही विरोधी पक्षनेता निवडला जाण्याची शक्यता कमीच आहे। त्यामुळे विरोधक आक्रमक झाले तरी सभागृहात विरोधी पक्षनेता नसताना त्यांच्या विरोधाचा सूर किती आक्रमक असेल या संदर्भात संदिग्ध आहे। उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।